पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ए दीप्या, जास्त पाणी नको मारू। अगं दिदे, आज आपलं अंगण एकदम चकाचक दिसलं पाहिजे। अरे चकाचक सगळं ते चिखल करून ठेवशील तू। दादा दीदी सांगतात तसं ऐक की। ओके दिदे। दिदे, आज मी तुझा रांगोळी असिस्टंट आहे बरं का। तू म्हणशील ते आज मी ऐकणार। बरं, मग आतमध्ये पांढरी रांगोळी आणि खडू ठेवले, तेवढे घेऊन ये जा। दीदी अजून काय पाहिजे असेल तर सांग मला। हा जा जा, तेवढे घेऊन ये। दे। दिदे, कसली रांगोळी काढणार आहेस तू? अरे दीप्या, आता बघ की तुला प्रेझेंट हवंय ना। ए दीप्या, तू काही रील बनवतोयस व्हय? डीकेपीला कळलं पाहिजे ना, आपला विषय हार्ड असतो ती। डीकेपीला मी गुपित ठेवलंय बरं काय रांगोळीचं। त्यांना मी सांगितलंय तुम्ही नुसतं थांबा, पण तुम्हाला कळेल आमच्या दिदीत कसलं खतरनाक टॅलेंट आहे ते। मस्त टॅलेंट आहे बरं का। पण असं बसून रांगोळी काढायचं शोभतं का? ए तुझं काय रे? दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आलतो राजकन्याला। एकदा का शहंशाच्या महालात गेली तर परत आम्हाला शुभेच्छा देतात का? ए तू जा घरला बर का, चल निघित नाही। ए सरकारच्या आत देते, पुढे उभं राहायचं कुठे नाही, तू नको शिकू मला। ए रॉकेट, तुला नीट सांगतो बर का, तू अजिबात नडू नकोस मला, नाहीतर आहे ना या दिवाळीत आहे की नाही तुझी वाट पेटून उडवीन तुला। ए रॉकेट नाही माझं, असा घुसल ना आडवा तिडवा। ए तुला काही दिवाळी नाही का? जा की तुझ्या घरी। ए दात पडके का बस। दिदे ह्याला सोडतच नसतो आम्ही। दीप्या, दीप्या, तुला काय करायचंय? तू त्याचं उभा आहे ना, तू नको लक्ष देऊ, आपण रांगोळी काढू, चल। चकुली शांत बसा। आई शपथ दिदे, एवढी मोठी रांगोळी काढणार आहेस होय? चकुले आता बघ कसली फ्लिप होणार आहे। फ्लिप म्हणजे काय रे दीपक दादा? असं एकदम उलट पालट। एकदा काही रांगोळी होऊन दे, मग आपण सगळ्यांनी म्हणायचं जाके पूछ अपने बारे में। हाड बस जाके पूछ अपने बारे में। दीदी आणि दादा, हा रस्ता सरकारचा आहे ना? आपण धुवून काढला तर नाही, किती घाण झालाय। चकुले दिदे, रस्ता लय घाण झालाय, जरा धुयाला पाहिजे। ए नीट नडू नको। तू तकडनं आले उच बघतो आता थांब। आतो चल। कसा केला रस्ता साफ, म्हणून मी सांगत असतोय आपल्याला कोणी नडायचं नाही। दीप्या डॉन, पब्लिक ऑन। रॉकेट बोल। मी यायच्या आधीच ते राजा आणि राणी निघून गेले। तो चायनीज वाल्या केसाचा आहे ना, त्यांनी माझ्या अंगावर पाणी ओतलं। तुझ्या भाऊ यांना मी सुट्टी देणार नाही। रॉकेट थंड घे जरा। अरे बॅटरी आत्ताने काढली म्हणून काय झालं? दुसरं काय करता येईल ना। अहो पण काय करायचं ते तू ठरव की। पण हा, त्यांचं जिना आराम करायचं एवढं बघ। शहंशाला शोधायचं ना आपल्याला। हा असं झालं पाहिजे की त्यांनी स्वतः येऊन सांगितलं पाहिजे शहंशाबद्दल। ते तुम्ही बघाच यांची ना काय अवस्था करतो ना, बघत राहा। तसंच कर। आणि हा, बॅटरी काढायचं विसरू नको। त्या गोष्टीतला राक्षसाचा जीव जसा पोपटात होता ना, तसा आहे टिटवीचा जीव तिच्या अभ्यासात आहे। आलं का लक्षात? तुम्ही टेन्शन घेऊच नका। शहंशा आणि टिटवी वाटोळ्या। यस, चल ठेवतो।
टिटवे मला नडते काय बघतोच आता कशी रांगोळी काढते अशी वाळूत रांगोळी अशी रांगोळीत वाळू अशी मिक्स करीत असतोय आई शपथ दिदे मम्मी ए मम्मी बाहेर ये मम्मी अरे अरे दीपक काय झालं हा काय लागलं का तुला अगं मम्मी ही बघ की दिदीने कसली वर्ल्ड फेमस रांगोळी काढल्या आप्पे दीदीची रांगोळी वर्ल्ड फेमस रांगोळी एकदम अशी खतरनाक. दिप्या बास की आता एवढं काय झालंय. खरंच ग आप्पे कसली भारी रांगोळी काढलीस. ए दिप्या चल माझा एक फोटो काढ रांगोळीचा. अरे जा की काढ एक फोटो. थांब दीप्या एक काम कर की सगळ्यांचाच काढ एकत्र. हा अगं थांब की सगळ्याच काढू नंतर माझा एकटाच एक काढू दे की डीपीला ठेवायचा आहे. काढ तू. म्हणून का फोटो डीपीला ठेवा तुम्ही पण स्टेटस टाकू नका ही रांगोळी मी काढल्या म्हणून. मूड द्या आता असं करते भाई मी. काढ एक फोटो. हा थांब. हा अक्का अगं मस्करी करतोय तो. काढलास. आप्पे घरात एवढ्या दिवाळीला लाईट नाही पण असं काही वाटत नाही बघ. मम्मी अगं हे बघ किती जरी अडचणी आल्या ना तरी आपण खचून जायचं नसतं. मग अजिबातच नाही. मी तर सगळ्यांना सांगणार आहे आमच्या आप्पीने कसली भारी रांगोळी काढली ती. अगं आमच्या आप्पीने रांगोळी बघायला. अगं ये येडा बाई. दिप्या ती फोटो पाठव बर का रांगोळीचं. आप्पे काय बी म्हण तेवढा अभ्यासाचं खूळ सोडलं ना तर बोट ठेवायला जागा नाही बघ पोरगीला. अगं अक्का हे पण मी अभ्यासामुळे शिकले की. म्हणजे मला शिकायला आवडतं म्हणूनच रांगोळी पण हळूहळू शिकून घेतली बघ. बघ बाई सुषमे स्वतःच खरं करत असते ही पोरगी. ऐकायचं नावच घेत नाही. सुषमे ते रांगोळीचं फोटो पाठवते बर का पुढं. एखादं स्थळ आलं तर आलं. वय अक्का चालतंय की. मम्मी चला आपण सगळी फोटो काढूया. वय काढूयात की. अगं मम्मी थांब की बापू आणि राणी आल्यानंतर सगळेजण सोबत फोटो काढू की. हा म्हणजे अख्खं घर दिसेल फोटोत है ना. ओ रॉकेट शेट काय गडबड काय सकाळ सकाळ. मध्ये पडू नको मी लय तापलोय. पण झालंय काय दिवाळीचं सणासुदीचं. ती टिटवी ती आयुष्यात आल्यापासून ना वाटोळ झाली माझ्या आयुष्याचं. ती 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 वडापावल्याची आप्पी ना ती. हा एक नंबर भांगारा नागाव पोरगी आहे ती. मला तर असं झालंय कुठून गावासमोर तिची बाजू घेतली काय माहित. पटलं ना तुला. नाही नाही पटलं ना. अरे हेच सांगतोय तुला किती दिवसाचं मी भंगार आहे ती. पटलं नाही 200% पटले मला. पण ही काय करणार आहे तू आता. वाळू आहे, वाळू. ती ना दारात रांगोळी काढती मी जाणार आहे आणि त्या रांगोळी वाळूच फेकणार आहे बघ तू. म्हणजे सगळ्या दिवाळीची वाट लावणार आहे. लाईटचं केलं तसंच. हा हा काय लाईटचं काय. अरे म्हणलं लाईटली घेऊ नको आयुष्य. मी काय म्हणतोय रॉकेट शेट जी काय करायचं ना दोघं मिळून करू ना आपण. आलं का लक्षात. हा तिथे ना तिचा तो भाऊ असेल तो लाल तुरेवाला ते चायनीज गॅसाचं. हा ते काय करते फुसका फाटा काय ते. नाही 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 त्याला थोडं घाबरावं लागणार आहे. ती कधी कधी येऊन करत. हा ते एकटा जाशील तर प्लॅन फेल होईल. तू एक काम कर हे अडकव गाडीला. अडकव रॉकेट मी सांगतो ऐक. अडकव गाडीला. हा आणि अजून एक काम करू मी जातो पुढं त्यांना बोलण्यात गंडावतो. ए चकुले काय ग तुझं. काय ग ते ओ ओ ते शेषाला बोलवतीन तू. ए मला किती उडीच काम आहेत का वेगळं सिग्नल आहे. रॉकेट शेट मी काय म्हणतोय ऐका.
मी काय म्हणत होतो, मी जातो पुढं, त्यांना बोलण्यात गांडावतो. तुम्ही यायचं, गाडीची पिशवी काढायची, ती सगळी वाळू घ्यायची, बस केले टाकून द्यायची. रॉकेट शेट कुठं नादाला लागताय, बारकी पोरगी आहे, ते सोडून द्या. तर तिथं यायचं पुढच्या 5 मिनिटात. टायमिंग फेल करायचं नाही, टायमिंग फेल तर गेम फेल आहे. आलं का लक्षात? यायचं आणि सगळा धिंगाणा करून टाकायचा. अशीच अशीच अशीच. हा ए चकुले झाडे अगं पळ लवकर. आले आले. सांगितलं का सगळ्यांना? अख्ख्या गावाला सांगितलं ना? अयो खिलाडी कुमार तुम्ही? हा मग डोळे बंद करा. डोळे बंद करू? अहो माझी नाही तुमची, तुम्हाला रांगोळी दाखवायची आहे का नाही? काय दाखवायचंय चकुले? अहो तुम्हाला रांगोळी दाखवायची म्हणून. अगे चकुले, पण डोळे वाचा असल्यावर कशी रांगोळी दिसणार? अहो तिथे गेलो मी डोळ्यावरनं हात काढणार, तुम्ही कसं पोलीस झालाय? आता मलाच कळना कसं पोलीस झालोय. चला चला मी तुम्हाला रस्ता दाखवतो. नीट नाही तर ऍक्सिडेंट होईल. नाही हो, चला नीट चला. खिलाडी कुमार, हा अहो आमच्या दीदीने 1 नंबर रांगोळी काढल्या. चला दाखवतो. दीदीची 1 नंबर रांगोळी 2 नंबर करतो की नाही बघ. ए छकुले, अगं काय करतेस? खाली उतर. अगं आपली तिथे ओरडतेस कशाला? अगं गावातले पोलीस आले तुझी रांगोळी बघायला. कुणीतरी लय भारी रांगोळी काढली असं कळलं, अख्ख्या गावात चर्चा आहे. फक्त माझी नाही वाट लागली पाहिजे. देव चिटवे. ओ चकुली मॅडम, अहो दाखवा की. 1 2 3 घंटाडा. पाडव्याच्या शुभेच्छा आप्पे. तुला पण पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा अर्जुन. आप्पे, मला तुला आज एक शब्द द्यायचा आहे. कसला? तुझा अभ्यास कधीच थांबून देणार नाही मी. रांगोळी खरंच 1 नंबर आहे, लईच भारी. थँक्यू. पण ही फुलं कुठून पडली? वरनं म्हणजे? रॉकेट वर काय करतोय? ए रॉकेट, अरे रांगोळी फुलं कशी काय टाकली? तू लय मोठा स्कॅम केलाय माझ्या सोबत, सुट्टी देणार नाही तुला. अरे मला काय माहिती त्या पिशवीत काय होतं ते. सांगतो ना काय होतं ते. सुट्टी देणार नाही तुला. हा बदला घेणार मी. ओ रॉकेट भाऊ, या खाली या. तुम्हाला कडकडून मिठी मारायची, या खाली या. काहीच न येऊ खाली तुम्हाला. दीदीच्या रांगोळीसाठी किती केलं तुम्ही, माझ्या डोळ्यातून टचकन पाणी चाललं. या खाली या. आपली दीदी त्या पिशवीत वाळत होती आणि मी ती पिशवी बदलली. जादू झाली जादू. चकुले, तू तर एकदम जादूगर निघालीस बर का. नाही मी नाही चला येऊ का मी? अरे बस. आप्पे, हे काय ग? अगं मम्मी काही नाही. ते हे काय, तू रॉकेट वर आहे बघ. त्याने ते वाळू टाकायची होती त्याला, आणि त्याने फुलं. हो मम्मी, अगं त्या रॉकेटचा प्लॅन होता दीदीच्या रांगोळीवर वाळू टाकायची आणि रांगोळी खराब करायची. मग छकुलीनं अशी का जादू केली, वाळूची झाली फुलं. अगं पण मग हे फुलं कुठून आले रांगोळीवर? मामी, अहो तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अहो त्या दिवशी आप्पी आली, एवढी चौकीला कंदील लावून गेली. म्हणलं तिला थँक्यू म्हणलं पाहिजे, म्हणून इकडे आलो तर बघितलं एवढी मस्त रांगोळी काढली. लय भारी वाटलं. तुमची दिवाळी लय भारी चालली आहे. हो कसली मस्त चालली.
आईन दिवाळीला घरात लाईट नाही, जीव निसतं घायकुतीला आलाय बघा. मम्मी काय मम्मी? हा अगं मम्मी तू कशाला टेन्शन घेत्यास? आम्ही पोलिसांकडे तक्रार पण केल्या. हो दीपेडाऊन आला होता, कंप्लेंट देऊन गेलाय. मी बघतो काहीतरी. काय करायचं असेल ना तर आधी त्या शहंशाला धरा. त्याच्यामुळेच होतं हे सगळं. काय काय मागं लागलं आमच्या, बघताय ना तुम्ही. हे आप्पे चल जरा आतमध्ये, ती डाळ अक्कांच्यातनं वाटून आण जा. अगं सणासुदीला सारखं सारखं लोकांच्या दारात जाणं बरं दिसतंय का सांग बघू. पण आता काय करणार. चल बाई चल लवकर, आले मी. हो चला. डाळ बारीक डाळ तेवढी. ओ खिलाडी कुमार, अहो तुम्हाला आमच्या घरी फराळ करायला बोलवलं असतं, पण आमच्या घरात वातावरण जरा तापलंय. लय तापलेलं आहे, आत्ता नको. अरे तिने आधीच केला आपला फराळ. हो काय केलंय वय? मग विषय कट, विषय संपला. चकुले लय मोठी जादूगारीनीस हा. तू जर नसतीस ना तर या वाळूची फुलं झालीच नसती. थँक्यू, हॅपी दिवाळी. चला बाय बाय. ओ खिलाडी कुमार, हो तुम्हाला वेळ असेल तेव्हा सांगा. अहो ती गाणं नाही का, आला रे आला सिम्बा आला, त्या गाण्यावर एक रील मारू आपण तुमच्या संग. बर 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 चला. झालं तुझं? आला रे आला सिंबा आलं म्हण. चल. दिप्या, अरे बाहेर कसली भारी रांग. दिप्या दिप्या, सुषमा, अगं याला काय झालंय बघ, यानं जर्किन उलट घातलंय. हा बापू थांबा, सगळ्या क्रिएटिव्हिटीची वाट लावली माझ्या. दिदे अगं मी रील करत होतो. कसली क्रिएटिव्हिटी? अरे दीदीने बघ कसली भारी रांगोळी काढली. बघितली तुम्ही? बापू बारीक नाही रांगोळी, एकदम अशी रा खतरनाक. बापू आपण रांगोळी संग एक फोटो काढूया. अहो आम्ही तुमच्यासाठीच थांबलो फोटो काढायचं. तुझ्या हातात जादू आहे बापू, काहीतरीच काय. पण आप्या, अगं त्या रांगोळीवर पाकळ्या टाकायची आयडिया कोणाची? त्यानं तर त्या रांगोळीला 4 चांद लागले माहितीये का? ही चकुली. छकुलीचं काय तवा? अहो ते रॉकेट आलता मुर्दा, तो वाळू टाकणार होता रांगोळीवर. तू आणि कशाला आला? अहो बापू त्यांना आपलं चांगलं कुठं बघवत आहे. ती प्यार पण मुद्दा तो नाहीच आहे. ती सगळे आपल्या मग काय लागल्यात ना ह्यो आहे. आता सरपंचांच्या घरी बी काय झालं माहित आहे ना? होय, पण सुषमा मी म्हंटल की तुला काहीतरी करतो होईल. अगं आणि काय ग आप्पे, तू म्हणली होतीस ना मी लाईट आणणारच म्हणून. मग दुनिया इकडची तिकडं झाली तरी बी चालेल. मग अगं मम्मी आता मी बी चालली की बापून संग. दिदे मी काय म्हणतोय माहितीये का, ती शेतात आकडा टाकून लाईट आणते ती की नाही, तशी आपण आपल्या घरी आणूया. अजिबात नाही. हा खुळायच का रे तू? ते लाईट आणत नाही, ते लाईट चोरतात. आणि आपण पण तशी लाईट चोरली तर त्यांच्यात आपल्यात फरक करायला. हे बघा, तुम्हाला काय करायचं ते करा बरं का. मला आता कटाळा आलाय. एवढं तेवढ्यासाठी त्या अक्कांकडे जायला अजिबात बरोबर वाटत नाही. हा आता तोंडावर काय त्या बोलत नाहीत, पण मागणं सगळं बोलून दाखवणार माहित आहे मला. आणि इकडं मम्मी तुला अजून काही लागलं तर सांग, मी जाते अक्कांकडं. बापू ऐका ना, आज नाही झालं तर उद्या तरी काम होईल ना. म्हणजे काय जे कागदपत्र पाहिजे, लाईट बिल पाहिजे, काय पाहिजे ते घेऊन जाऊ, पण उद्या झालं पाहिजे हो काम. होईल अगं, उद्या नक्की होईल. फक्त सुषमाला जरा समजून सांग. माझ्यावर हसलीस ना टिटवे, आता बघतोच कसा अभ्यास करते.